हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कॉलेजच्या शेवटच्या परीक्षेचा तो शेवटचा दिवस होता. हॉलच्या बाहेर पडताना मनात एकीकडे पद्मनी येणाऱ्याचा आनंद होता, तर दुसरीकडे एक अनामिक भीती, ती म्हणजेच मोनिका आणि माझ्या 3 जिवलग मैत्रिणी मंजिरी, स्मिता आणि सुमन, आम्ही चौघेही दिसायला अशा सुंदर होतो. तसेच आमचे विचारही आधुनिक होते. पण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे आम्हाला ठाऊक होतं की रिझल्ट लागला की घरचे लग्नाचा तगादा लावणार मुलींनो, एकदा का लग्नाच्या बेड्या पायात पडल्या की आपलं मन आपलं आपलं हे मोकळं आकाश हरवून जाईल. मंजरी सुस्कारा सोडत म्हणाली. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. घरच्यांसाठी आम्ही आता लग्नायोग्य झालो होतो. मग आम्ही चौघेही एक धाडसी निर्णय घेतला, संसाराच्या बंधनात अडकण्यापूर्वी असं काहीतरी करायचं, जे आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवता येईल. आम्ही एक बॅचलर ट्रिप प्लॅन केली, पण फक्त मुलींनी जाऊन त्यात ती मजा येणार नव्हती. मग ठरलं की आपल्याच ग्रुपमधल्या 4 खास मित्रांना सोबत घ्यायचं. समीर, दीपक, योगेश आणि मोहन. समीरवर माझं मनापासून प्रेम होतं, तर मंजिरी आणि दीपक ही केमिस्ट्री कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती. योगेश, स्मिता आणि मोहन, सुमन. योगेश, स्मिता आणि मोहन, सुमन यांची मैत्री ही केवळ मैत्री उरली नव्हती. हे चौघे हँडसम, इंजिनिअरिंग पूर्ण केलेले तरुण. ते जेव्हा आम्ही त्यांना या प्लॅनबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक सर्व काही सांगून गेली. मिळवणे हे सर्वात मोठं आव्हान होतं. आम्ही एक खोटं जाळ विणलं. घरच्यांना सांगितलं की आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला, तिथून गणपतीपुळेला जातोय. घरच्यांचा विश्वास बसावा म्हणून आम्ही बॅगेत वरच्या बाजूला देवाचे फोटो, साड्या आणि साधे कपडे ठेवले होते. पण त्या साड्यांच्यात खाली दडलं होतं आमचं खरंच स्वातंत्र्य स्वॉट. स्टायलिश व वन पीस बॅकलेस ड्रेसेस आणि मॉडर्न बीचवेअर. आम्ही स्वतःच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली होती. ठरवल्याप्रमाणे पहाटे 7 वाजता सुमनच्या मोठ्या एसवी मधून आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवर गाडीने वेग धरला आणि आमच्या हृदयाचे ठोकेही वाढले. गारवारा खिडकीतून आत येत होता आणि त्या वाऱ्यासोबत आम्ही चौघेही, वाऱ्यासोबत आमचे संकोचही उडून जात होते. गाडीत बसताना आम्ही जोड्यांनी बसलो होतो. समीर माझ्या अगदी शेजारी होता. गाडीच्या काचा असल्यामुळे बाहेरून आतलं काहीच दिसणार नव्हतं. हळूहळू मस्करी सुरू झाली आणि वातावरणात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. समीरने हळूच आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. तेमीरने हळूच आपला हात सहचरून काटा आला. तो स्पर्श केवळ मैत्रीचा नव्हता, तर त्यात एक ओढ होती. हे पाहून बाकीच्यांनीही आपापल्या जवळ जोडीदाराशी जवळी साधायला सुरुवात केली. दीपकने मंजिरीचा हात आपल्या हातात घेतला होता, तर योगेश आणि स्मिता एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते. गाडीतलं संगीत मंद होतं, पण आमच्या मनातील प्रचंड तीव्र होती. त्या प्रवासातच आमचा रोमांसचा श्री गणेशा झाला. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही उत्तर गोव्यात पोहोचलो. आम्ही एक प्रायव्हेट विला बुक केला होता, जिथे एक मोठा निळा शार, स्विमिंग पूल आणि एकमेकांना लागून असलेल्या रूम्स होत्या. गाडीतून उतरतानाच समुद्राच्या त्या खोऱ्या हवेने आम्हाला वेड लावलं होतं. पहिली रात्र आणि बदललेलं समीकरण फ्रेश होऊन आम्ही हलक म्युझिक आणि हातात पेयांचे पेले. आल्यावर सर्वांचे उरले सुरले संकोचही गळून पडले. आम्ही चौघींनीही आमच्या ग्लॅमरस ड्रेसेस घातले होते. वरांच्या नजरा आमच्यावरून हलत नव्हत्या. समोरच्या नजरेत आमच्याबद्दलची जी ओढ होती, ती मला सखावून जात होती. डान्स करता आम्ही एकमेकांच्या मिठीत इतके हरून गेलो होतो की काळ आणि वेळ याच भानच उरलं नाही. रात्री उशिरा आम्ही एक खेळ खेळवायचं ठरवलं. एक असा खेळ ज्याने या ट्रिपला पूर्णपणे वेगळं वळण दिलं. आम्ही ठरवलं की आजच्या रात्रीसाठी कोणीही कोणासोबतही वेळ घालू शकतं. कोणत्याही बंधनाशिवाय सोबतबद्दल एक कुतूहल होतं, पण मंजिरेला समीर सोबत वेळ एक कुतूहल होतं. पण मंजिरेला